हॅलो हाय. मंडळी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला. बघूया पुढे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललोय. मला एक तर साडी नेसायची होती, पण आम्हाला साडी नेसायला येत नाही आहे. हां, आम्ही एवढं लांब जाणार आहोत ट्रॅव्हल करून बाईकने ते पण आणि वन साईड बसून जाणार. तर त्यामुळे बोललो साडी नको, तू ड्रेसच घाल. ठीक आहे, आता मी आज ह्याचं पहिल्यांदा ऐकते. पहिल्यांदा ऐकते काहीतरी, पहिल्यांदा ऐकते म्हणजे हिने मान्य केलं पहिल्यांदा ऐकते. तर बघितलं ही पहिल्यांदाच ऐकते माझं. मग आपण चला आपण आता रेडी होऊया आणि निघूया. आम्ही दोघंही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघूया. चला आपलं झालं असेल तर आपण निघूया. हां झालं आपलं, चला. ते आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला. आता सध्या वडापाव मागवलाय आणि दीपेशने ॲज युजल मिसळपाव मागवलाय. त्याला माझ्यापेक्षा जास्त वाटतं मिसळपावच आवडत असेल. दीपेश, तुला माझ्यापेक्षा पण जास्त मिसळपाव आवडतो काय? नशीब माझं, पावासोबत त्याचं वेगळं प्रेम आहे. बघ कसा चांगलं आहे. जर तुम्ही मुंबई टू पनवेल ट्रॅव्हल करत असाल किंवा पुढे जात असाल ना, मुंबई टू पनवेल किंवा मुंबई टू गावी वगैरे जात असाल, कोकणात वगैरे, तर चांगलं आहे. इकडे नाश्त्याला तुम्ही थांबू शकता. म्हणजे वडापाववरून तरी मी सांगते. आता आम्ही मिसळपाव मागवलं आहे आणि थालीपीठ मागवले. बघूया त्याची टेस्ट कशी. असं खूप आहे ह्याचं आणि ना, ह्याचं आणि पावाचं वेगळं रिलेशन आहे. मागच्या जन्मी हा पाव होता. हे बघा काहीच, ह्याची मिसळ आलेली आहे विथ 2 एक्स्ट्रा पाव. हा मागच्या जन्मी पाव होता. कशी आहे दीपेश मिसळ? मस्त आहे. म्हणजे मिसळ आणि वडापाव चांगला आहे ना, तर त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की पुढची टेस्ट कशी असणार आहे. तर मग यू कॅन म्हणजे ट्राय नाश्ता वगैरे किंवा मध्ये जर स्नॅक्स भूक लागले तर यू कॅन ट्राय. दत्तगुरू स्नॅक्स, श्री दत्तगुरू स्नॅक्स असं काहीतरी नाव आहे. कॉर्नरलाच आहे. कुठला रोड आहे हा दीपेश? पनवेल कळंबोळी सोडलं ना, कळंबोळीच्या पुढे थोडं आलं की हां, म्हणजे कोकण रूटला आहे. थालीपीठ मागवलं मी, थोडंसं खाल्लं, मग लक्षात आलं की आपल्याला हे पण दाखवायचं. छान आहे याची टेस्ट पण. राजू कशी आहे कॉफी? छान आहे, कॉफी पण छान आहे. वाव. ओव्हरऑल 4/5. आउट ऑफ 10 किती द्यायची तू? दिले ना 4/5. आउट ऑफ 5 5 दिले तू? माय गॉड, 5 स्टार. बरोबर आहे ना कॉफी, म्हणजे एकदम परफेक्ट कॉफीचा तो असा डार्कनेस वगैरे हे झालेला आहे. होय, मस्त आहे कॉफी. कसं या ठिकाणी चांगल्या ठिकाणी थांबवले मी गाडी. हां बरोबर, पहिल्यांदा चांगला डिसिजन घेतला आहे तू. काहीच हा म्हणजे पनवेलच्या पुढे कळंबोलीच्या पुढे आलं की राधेकृष्ण म्हणून आहे, त्याच्या अपोजिटच दत्तगुरू स्नॅक्स आहे. हे मी मगाशी घेतलं नव्हतं, म्हणजे आधी टेस्ट बघितली आणि मग म्हटलं घेऊया म्हणून आता घेतलं. आम्ही आता तुम्हाला तर आता आपलं काय आयडिया आली असेल का? नसेल आली? हां आली असेल, कशी नसेल आली. आपण ते ह्याच्यात लिहिलंय ना, काय लिहितात ते ब्लॉगच्या ह्याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये. हां ते लिहिलं आहे. तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललो. तर आता आम्ही पोचलो आहे पनवेलला. आता खाणं पिणं झालं आणि आम्ही निघतोय आता परत. बाय बाय, भेटूया परत. मला रेडी होऊया. काय ती बघा, तुला काय समजतंय का? हायवेवरती आहोत आणि झोपली आहे. काय म्हणावं हिला? अशी आमची पॅसेंजर प्रिन्सेस. राजू झोपू नको हायवेवर. आधीच सांगतोय, आगावगिरी नाही पाहिजे अजिबात. जागी राहा. नाही, 1 तासात पोचतोय आपण. चल फटाफट. सिनिक ब्युटी गाईज, छान रोड आहेत. म्हणजे असं कंटाळा नाही आलाय रोडवरला. म्हणजे गावात असेल तरी पण असे रोड फार चांगले आहेत, है ना दीपेश? होय. आणि ऊन नाही वाटत आहे. 11:30 वाजले तरी असं ऊन नाही जाणवत आहे झाडांमुळे. असं वातावरण पण चांगलं आहे, छान वातावरण आहे. रोड चांगले आहेत. खालापूर तालुक्यात आम्ही एंटर झालेलो आहोत आता. खालापूर किती मिनिटं उरले? 17 मिनिटं. पोचलेलो आहोत आम्ही.
एंट्रन्स करतानाच आम्हाला कळालं की फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. हा मठाचा परिसर आहे. मठाच्या आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. मग आपण का रूल ना मोडायचे. आम्ही आतमधले काही घेतलेले नाही आहे. बाहेरचा परिसर आहे. सुट्ट्या असल्यामुळे गर्दी आहे, नाही तर अन्यथा एवढी गर्दी नसते सहसा. भक्त निवास आहे, छान बांधलंय. तर आपल्याला काय राहायचं नाही, मग आम्ही काय जाणार नाही. पण बाहेरून खूप छान दिसतंय, प्रसन्न. आम्ही आता ना गुहेकडे चाललो आहे. गुहा दर्शन म्हणून आहे. बघूया नक्की काय आहे आणि तिथे तरी कॅमेरा अलाउड आहे की नाही. लेट्स सी. गोशाळा आहे, गोशाळा. नितेश म्हणतो तिला यायचं नाही या फोटोत. काय नाही करत प्राजू ते. लाव लाव. तिला माहिती आहे तू पण त्यातले शिंग मारणार, पण ती नाही मारणार. फोटो काढू थांब. इथे असं थोडं वरती चालत जायचं आहे आणि विदाऊट चप्पल. आणि खूप सारी वांदरं म्हणजे माकड पण आहे. तर मोबाईलपासून मोबाईल जरा सावधान. आम्ही चालत चाललो आता वरती. आम्ही वरती चाललो आहे आता. गुहा दर्शन होऊन लिहिलं आहे वरती आहे काहीतरी गुहा वगैरे. ते आता आम्ही बघणार आहोत. तर जाऊन बघूया. आणि आहे छान आहे, एवढं गरम नाही होत आहे. फक्त वरती चढतो म्हणून थकवा जाणवतो आहे थोडा. राजू कसं? राजू दमले, सवय नाही राजूला. तर आज मग काय तर नाही. पण प्राजू सुंदरगड चढते म्हणजे हे प्राजूसाठी काहीच नाही आहे. सुंदरगड चढते म्हणजे हां, सुंदरगड याच्यापेक्षा उंच आहे आणि चढ जास्त आहे त्याला. तर याच्या सुंदरगडापुढे हे नाही आहे काहीच, असं आमचं म्हणणं आहे. आणि सर्वांचं वही असंच म्हणणं असेल. त्यामुळे प्राजू चढूच शकते. आणि तिकडे तर प्राजू बॅग घेऊन पण करते. तर मग तिकडे अशीच चढूच शकते. तर काही इश्यू नाही. समजले येऊ मग तिथे होतो खाली. आम्ही खालून वरती इथपर्यंत चालत आलो आहे. आता आत जाऊयात वर. इथे शंकर देवांची पिंड आहे. आता आतमध्ये जाऊन बघ. गुहेत प्रवेश केला आणि इथे जळणगिरी महाराज साधना करायला बसायचं असं ते स्थान आहे. म्हणजे गुहेमध्ये आवाज वगैरे अलाउड नाही आहे. अत्यंत शांतता पाळली जाते. छान आहे वातावरण प्रसन्न. मॅडम दमल्या आताच 2 तास ट्रॅव्हलिंग किती झाले चढायचं आणि होतं वरती चढून दमल्यात. आणि साडी घालून आली असती काय, आणि मॅडमला साडी घालून यायची होती. आणि इथून अंधेरीवरून खोपोलीला. एक मॉर्निंग नको सोडा मला फिरवायचा. अरे बरोबर आहे ना, मग मी सांगत होतो माझं ऐकत नाही. कधीतरी ऐकावं मला. असं मला विश्वास दिला असतास. हां विश्वास दिला. कधीतरी ऐकावं माणसाचं, समजलं का? लगेच खाली आल्यावर बाहेर येऊन गोळ्यावाला होता. मग आम्ही गोळा घेतला. मला गोळा प्रचंड आवडतो, पण मधवाला आवडतो. पण हल्ली मधवाला गोळा कुठे मिळतो माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा यार प्लीज. जाऊ तिथे खाऊ संघटना. आम्ही त्या बाईकने आलेलो, पण जर तुम्ही ट्रेनने आलात तर मठाबाहेर रिक्षा लागलेल्या असतात, शेअरिंग असतात आय थिंक. तर तुम्हाला हा ऑप्शन आहे. म्हणजे अगदी मठाला लागून बाहेर लागून असतात. आणि 10 मिनटावर आहे मठ. खूप जण चालत पण येतात. पण ऑटो आहेत म्हणजे अवेलेबल, येऊ शकता ऑटोने पण. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत दर्शन घेऊन. बघू आता पुढचा प्लॅन काय ठरतोय. तुर्तास खोपोलीला बाय बाय. नवी मुंबईचा एअरपोर्ट नवीन बनवलाय ना, हल्लीच उद्घाटन झालं आहे तो. तर मला माहिती नाही व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसतंय, पण आहे. रिटर्न जर्नीला आम्हाला लागला आहे हा. सध्या तरी प्लेन नाही येत आहे किंवा जात पण नाही आहे. आहेच नाही म्हणजे दिसतच नाही आहे असं.
ह्या विमानतळाचा व्हिडिओ शूटिंग आम्ही केलंय. नेक्स्ट टाइम ह्याच विमानतळावर आम्ही कुठेतरी जात असतो. नक्कीच. पुन्हा एकदा आम्ही आलोय खायला. अरे हे पडलंय आमचं खाली. चष्मा पण पडतो. पुन्हा दीपेशने मिसळ मागवली. बोलली ना जाऊ देते खाऊ नाही, जाऊ देते मिसळ पाव खाऊ सांगत नाही. जाऊ दे ते मिसळ खाऊ. खूप भूक लागलेली आहे आम्हाला. भूक म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्ही गोळा खाल्ला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता दादरला मारताना मिसळमध्ये ॲक्च्युली खायची होती पिठलं भाकरी, पण पिठलं भाकरी नव्हती आणि आम्ही हे लेट विचारलं आहे की नाही अवेलेबल. मग आता एवढ्या वेळ वेटिंगला थांबलेलो तर मग म्हटलं ते पैसे होऊन जाऊ दे मिसळ पाव. मला पिठलं भाकरी खायची होती पण आता ऑप्शन नव्हता म्हणून मग थालीपीठ खायला हवं. काय गे शाणे, मला मिसळपाव खायला म्हणून चिडवतेस. तू किती वेळा थालीपीठ खाल्लीस? मला पिठलं भाकरी म्हणजे आपल्याला मग थालीपीठ खाल्लीस ना. मला पण पिठलं भाकरी खायची होती. मग आता मग मिसळपाव मग हे शाणे. तर मंडळी असा होता आजचा दिवस. गगनगिरी महाराजांच्या मठात खूप चांगला दिवस घालवला. ट्रॅव्हल पण मस्त झालं, पण थोडं हेक्टिक झालं, दमलो आहे थोडं. नव्हतं, आरामात होतं. हे आरामात होतं. मी गाडी चालवत होतो. आरामात होतं म्हणतो. हां गगन थोडं असं दुखत होतं मध्ये मध्ये. हां मग आता आलो मी घरी, फ्रेश वगैरे झालो. लवकरच ठेवू आपण पण 4 व्हीलर. मग आता झोपायची तयारी चालू आहे. मग कडू चलो गाईज, बाय, गुड नाईट. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि आम्हाला सांगा Yes. आम्ही नवीन आहोत की नाही, मला चुकलं असेल तर माफ करा. आणि शेअर पण करा. शेअर. ओके चलो बाय.